नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत अधिक मासाबद्दल. तर अधिक मास म्हणजे काय? तो दर 3 वर्षांनीच का येतो हे आज आपण जाणून घेऊ. अधिक मासामध्ये आपण कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत किंवा कोणती उपासना करायची आहे, त्याचे काय नियम असणार आहेत हे आपण बघूयात. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. सगळ्यांना चंद्रवर्ष आणि सौर वर्ष माहिती असेल. जसं की चंद्रवर्ष म्हणजे चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत जो 365 दिवसांचा कालावधी असतो त्याला आपण चंद्रवर्ष म्हणतो. म्हणजे चैत्र ते फाल्गुन हा कालावधी. आणि सौर वर्ष हा इंग्रजी महिन्यांचं जे वर्ष आहे, जे जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत 365 दिवस आपण मानतो, ते सौर वर्ष. आता या चंद्रवर्ष आणि सौर वर्षामध्ये दरवर्षी साधारण 11 दिवसांचा फरक आपल्याला दिसून येतो. तर हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षानंतर अधिक महिना हा 33 दिवसांचा येतो. आता अधिक मासामध्ये तसं बघितलं तर 33 दिवस आहेत किंवा तुम्ही ऐकून असाल की 33 या आकड्याला फार महत्त्व आहे. 33 अनारसे दान करायचे आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. 33 आकडा यासाठी का तर दरवर्षीचे 11 असे 3 वर्षाचे 33 दिवस आणि ते भरून काढण्यासाठीचा तो महिना आहे, म्हणून 33 या आकड्याला खूप चांगलं महत्त्व आहे. तर आपण कोणती आराधना किंवा उपासना करू शकतो? अधिक मासामध्ये विष्णूंची जेवढी रूपं आहेत त्या सर्व रूपांचं पूजन जर आपण केलं तर आपल्याला त्याचं फळ पुढील 3 वर्ष किंवा जन्मोजन्मी हे लाभू शकतं. कोणताही होम हवन असेल किंवा कोणतंही पारायण असेल, कोणताही मंत्र जो आपण जर अधिक मासामध्ये म्हणतोय तर त्याचा खूप चांगला आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. कुळाचार जो आपण दरवर्षी करतो, कुलदेवी कुलदैवतला जाणं हे जे आहे ते अधिक मासात केलं तर पूर्ण घराण्याला त्याचे खूप चांगले लाभ मिळतात. आर्थिक प्रगती, आरोग्य, कौटुंबिक सौख्य असेल किंवा संतान प्राप्ती असेल, या गोष्टींसाठी अधिक मास हा फार शुभ मानला जातो. अधिक मासामध्ये जावयाला आणि मुलीला काही गोष्टी दान केल्या जातात. फार पूर्वी अशी पद्धत होती, अगदीच 33 गोड पदार्थ किंवा अनारसे देणं शक्य नसेल तर 33 सुपाऱ्या, 33 हळकुंड, 33 खारका ह्या दान केल्या जायच्या किंवा 33 फळं देखील दिली जायची. तर अधिक मासामध्ये जावयाला दान करण्याबरोबर मुलीला काही गोष्टी शृंगाराच्या रूपात दान करणं आवश्यक असतं. त्यांना भोजन देणं, भोजन दान करणं हेही शुभ असतं. ज्यांना जावई आणि मुलाला देणं शक्य नाही आहे किंवा मुलगी आणि जावई नाही आहेत, त्या लोकांनी ब्राह्मणाला जेवण घालणं किंवा सवाष्ण घालणं हे फार शुभ मानलं जातं. अधिक मासामध्ये मुलीनी आईची ओटी भरणं याला फार महत्त्व आहे आणि त्याचा लाभही दोघींनाही समप्रमाणात मिळतो. आता अधिक मासामध्ये विष्णूंची उपासना केली पाहिजे किंवा जावयाला दान दिलं पाहिजे, ब्राह्मण भोजन घातलं पाहिजे, कुलदेवी कुलदैवतला गेलं पाहिजे. पण कुठल्या गोष्टी टाळायच्यात हे आपण बघू. तर वाहन खरेदी टाळायची आहे. कुठलीही लग्न कार्याची खरेदी असेल किंवा लग्न समारंभ असेल, साखरपुडा असेल, जे शुभ कामं आहेत ती अधिक मासात करायची नाही आहेत. अधिक मासामध्ये आराधना, उपासना यांना फार महत्त्व आहे. पण कुठलीही गोष्ट घडवून आणायची असेल तर चैत्र महिना हा फार शुभ मानला जातो. अक्षयतृतीया देखील फार शुभ मानली जाते. ते 33 3.5 मुहूर्तांपैकी मुहूर्त आहेत ते शुभ मानले जातात. पण अधिक मासामध्ये कोणतीही नवीन सुरुवात करायची नाही आहे. भूमिपूजन देखील टाळायचं आहे. वास्तुशांती, गृहप्रवेश ह्या गोष्टी आपण व्हिडिओ अलीकडे का बनवत आहोत, तर या गोष्टी चैत्र महिन्यामध्ये किंवा अधिक मासानंतर करणं हे शुभ राहणार आहे. तर अधिक मासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा फॉलो करत असतो किंवा पाळत असतो, त्याच्यामध्ये जर रोज विष्णू सहस्त्र नामावली आपल्याला म्हणणं शक्य नाही आहे, तर तुम्ही श्रवण करू शकता, रोज ऐकू देखील शकता. अधिक मास सुरू झाल्यापासून संपेपर्यंत विष्णू मंत्र, विष्णू नाम जप असेल, विष्णू मंदिरात जाणं किंवा कृष्ण, विष्णू, राम यांच्या आराधनेतून मंत्रसाधना करणे, पारायण करणे हे फार शुभ राहणार आहे. तर पुरुषोत्तम मास ह्या नावाने देखील अधिक मासाला ओळखलं जातं. म्हणूनच पुरुषोत्तम म्हणजेच आपण म्हणू की मर्यादा पुरुषोत्तम, पुरुषोत्तम म्हणजे रामाचंही तिथे तितकंच महत्त्व आहे. विष्णूंची जी काही रूपं आहेत त्या सर्व रूपांना आपण अधिक मासामध्ये जपणं हे गरजेचं आहे. तर ह्या वर्षीचा अधिक मासाचा कालावधी काय असेल? ह्या वर्षी मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आला आहे आणि तो 17 मे पासून साधारण 15 जून या कालावधीमध्ये असणार आहे.
तर तुमचे काही साधना असेल, काही उपासना असेल, काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही हा सगळा आढावा घेऊन आणि कालावधी बघून मगच करणं आवश्यक